मिनिट मागे मागे हां साहेब घ्या एक मिनिट साहेब एक मिनिट आज प्रभाग क्रमांक 7 येथे मोगलाई परिसरात भीमा वाडिले यांच्या घरापासून तो व्हाईट शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह, वाहिद भाई शाह, डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यावेळी माझ्यासोबत या परिसरातील नागरिक तसे आमचे एमआयएमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, इकबाल भाई शाह, प्यारेलाल भाई पिंजारी, फुजैल आझमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत। साहेब, सध्या धुळे शहरात अनेक इच्छुक आहेत आणि अनेक इच्छुकांकडून रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत असतं। आता 2-3 रोजगार मेळावे झालेत, आपल्याकडून असा काही प्रयत्न तरुणांसाठी केला जाणार आहे का? मी सुरुवातीपासून माझे 4 रोजगार मेळावे मी आयोजित केले होते आणि त्यात किमान 800 ते 1000 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा दुसरा भाग म्हणून आमच्या MIDCच्या बळकटीकरण व्हावा, सक्षमीकरण व्हावा, त्यासाठी मी आता 156 हेक्टर जागा MIDCसाठी अधिग्रहित करण्याचा आमचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। लवकरात लवकर ती जमीन अधिग्रहित करून तिथे आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहेब, परवा लक्षात खर्चे मॅडम गलिच्छ भाषेमध्ये त्यांनी शब्द वापरला, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, आता ते कसं आहे, थोड्या वेळात ते आपले ते केस मोजायला लागून जाते, कारण ते 10 वर्ष तब्बल त्यांनी 10 वर्ष शहरवासियांचे वाया घातले, कुठलाही विकास न करता, तर जनता त्यांना कशाला निवडून देईल। आता त्यांची अवस्था खूप खराब झालेली आहे आणि यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती त्यांची आता पुढे होणार आहे।